पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटातील महिला माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. ताई, काय प्रश्न आहे तुमच्या भागामध्ये? आमच्या भागामध्ये सध्या तर गेल्या 8-10 वर्षांपासून पाण्याची खूप टंचाई चालू आहे आणि पाण्याचे सगळे म्हणजे नाही का स्तोत्र बंद आहेत सध्या. बट विकास नाना गायकवाड हे जे आहेत ना, त्यांनी आम्हाला पाणी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप आतापर्यंत प्रयत्न करून आम्हाला ते उपलब्ध करून दिले आहे. आणि तसेच त्यांनी भरपूर पाण्याचे स्तोत्र आमच्यापर्यंत पोहोचवले, जसं की पाण्याचे टँकर वगैरे हे आमच्यापर्यंत दिवस रात्र पोहोचवण्याचं, जेव्हा कधी आम्हाला पाण्याची कमतरता भासेल तेव्हा त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आमच्या मी पाबळ विभागातली मुलगी आहे. तर इथे सध्या तर रस्ते काम पण थांबलेले आहे. रस्त्यांचे पण खूप हे आहे. जसं की बिघडलेले आहेत रस्ते खूप. त्याची पण सोय वगैरे झाली पाहिजे. तरुणींची सध्या सांगायचं बोललं ते कामाची कमतरता येते फक्त. म्हणजे रोजगार. हा, रोजगार कामाची कमतरता येते फक्त. ती भासत नाही इथे. तेवढे फक्त उपलब्ध करून दिले ते खूपच बरे होईल. काय कोण प्रश्न सोडू शकतो काय वाटतं? सध्या तर विकास नाना गायकवाड आणि दीपकदादा खैरे हेच वाटतात ते मला. कारण त्यांनी इथून अगोदर 8-10 वर्ष झाले केले आणि त्यानंतर ते उभा राहिलेत. का तर त्यांना गव्हर्नमेंटचा सपोर्ट भेटावा म्हणून ते आता थांबलेले आहेत इलेक्शनला. त्याच्यामुळे मला तर तेच वाटते की तेच शेवटी काय विकास नाना गायकवाड असतील, दीपकदादा खैरे असतील, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगू शकता? तुम्ही काय अनुभव घेतलाय याच्या आधी? ह्याच्या अगोदर ते कधीच पॉलिटिक्स मध्ये नव्हते शक्यतो. बट त्यांनी ना ह्याच्या अगोदर पहिले काम केलेले आहे. भरपूर 8-10 वर्ष झाले काम केलेले आहे आणि त्यांना एक गव्हर्नमेंटचा सपोर्ट भेटावा म्हणून ते म्हणजे राजकारणामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे मला तर वाटते ते इथून पुढे सुद्धा सर्व काही कामं चांगले करतील आणि माझा पण फुल सपोर्ट आहे त्यांना की तुम्ही पुढे जाताल, यशस्वी होताल. तुमच्या भागातल्या तरुणींचा कसा प्रतिसाद मिळतोय? कसं वातावरण एकंदरीत तुमच्याकडे? म्हणजे कोणत्या पक्षाला पोषक वातावरण आहे तिकडे? कमळाला. कमळाला. म्हणजे भारतीय जनता पक्ष. हो. काय 7 तारखेचा जो निकाल लागणार आहे त्याच्याकडे कसं पाहता? मी माझ्या वतीने सांगते की विकास नाना गायकवाड आणि दीपकदादा खैरे हेच निवडून येते आणि माझा आणि पाबळ वतीने पाबळ केंदूर या सगळ्या विभागाकडनं त्यांनाच फुल सपोर्ट राहणार.